नमस्कार, आपल्या तुझं तू खा चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण इंडक्शनवर अगदी हॉटेल सारखा तंदुरी पनीर टिक्का बनवणार आहोत। हो, अगदी बरोबर ऐकले। ओव्हन नाही, तंदूर नाही, फक्त इंडक्शन आणि एक पॅन वापरून आपण बाहेरून हलका चार आलेला आणि आतून एकदम मऊ रसाळ पनीर टिक्का तयार करणार आहोत। जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे पनीर रबरी होणार नाही आणि मसालाही छान चिकटून राहील। ओव्हन नाही, तंदूर नाही तर इंडक्शनवर अगदी हॉटेल सारखा मसालेदार, बाहेरून छान भाजलेला आणि आतून एकदम मऊ तंदुरी पनीर टिक्का बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात। आता आपण कांदा कट करून घेऊयात। असे मोठे मोठे कट करून घ्यायचे। टोमॅटो ही मोठी कट करून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो दोन्ही मोठे कट करून घ्यायचे। शिमला मिरची जसा स्क्वेअर शेप होईल ना इतकं करून घ्यायचं। चौकोनी शेप करून घ्यायचा। आता एका डिश मध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च टाकूयात। तुम्ही जर माझ्या तुझं तू खा YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। बेल आयकॉन नक्की प्रेस करा। एका डिश मध्ये एक पळी तेल घालूयात। लाल मिरची पावडर, 1-1.5 चमचा बेसन। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। एक चमचा दही, गरम मसाला, चवीनुसार मीठ हे सर्व घालून घेऊयात। लसूण अद्रकची पेस्ट परत एकदा मिक्स करून घेऊयात। पनीर रबरी का बनते? कारण आपण त्याला जास्त वेळ शिजवतो। पनीर हे 5 ते 8 मिनिटापेक्षा जास्त वेळ जास्त आचेवर शिजवलं तर त्यातील ओलावा कमी होतो आणि पनीर आपलं रबरी होतं। पॅनचं टेम्परेचर ही खूप गरम पॅनवरही करायचं नाही, पनीर पटकन कडक होतं आणि ते रबरी होतं। त्यामुळे फक्त बाहेरून छान भाजीपर्यंत शिजवा। असं मिश्रण बनवून घ्यायचं। मी फ्रेश पनीर घेतलंय 250 ग्रॅम। असं कट करून घ्यायचं 1 ते 1.5 इंचाचे तुकडे। आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊयात। पुदिना, 2-3 मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्सर मधून बारीक करून घेऊयात। असं मिश्रण करून घ्यायचं। ही झाली आपली पुदिन्याची चटणी। आता आपण जे कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेले ना ते घालूयात आणि त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात। मॅरिनेशन मध्ये पुरेसं दही आणि तेल नसणं त्यामुळेही पनीर आपलं कोरडं पडू शकतं। आता पनीर घालूयात आणि जुने पनीर वापरायचं नाही, ताजं पनीर वापरायचं आणि खूप लहान तुकडे करून घ्यायचे नाहीत, ते लवकर कोरडे पडतात। साधारण 1 ते 1.5 इंचाचे तुकडे चांगले करून घ्यायचे। परत एकजीव करून घ्यायचं। सगळीकडे मसाला लागला पाहिजे, मसाला कमी नाही पडला पाहिजे। एक स्टिक घ्यायचं आणि त्याच्यात अल्टरनेट पनीर, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च असं लावून घेऊयात आणि एका डिश मध्ये ठेवूयात। जाळी ठेवली, त्याच्यावर आपण ही पनीर स्टिक ठेवून घेऊयात। अशा प्रकारे आपण खूप इझी पद्धतीने केले। जर ओव्हन नसेल, ओव्हनही नाही आणि तंदुरी नाही, त्यावेळेस आपण इंडक्शन वापरून नक्की तंदुरी पनीर टिक्का बनवू शकतो। अशा प्रकारे खूप छान भाजला गेलाय, मस्त। खूप जास्त वेळ नाही भाजायचा। पुदिन्याची चटणी आणि पनीर टिक्का खूप भारी लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। गरमागरम तंदुरी पनीर टिक्का तयार आहे। यावर थोडासा चाट मसाला आणि लिंबाचा रस आणि कोथिंबीर भुरभुरायची। पुदिन्याची चटणी आणि कांद्याच्या चकत्यासोबत सर्व करा। विश्वास ठेवा, एकदा बनवल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा हीच रेसिपी करा। जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवारासोबत शेअर करा। अशा सोप्या, चविष्ट आणि हटके रेसिपीज पाहण्यासाठी तुझं तू खा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि प्रेमाने सर्वांना खाऊ घाला। धन्यवाद।